प्रलंबित तक्रारी तातडीने मार्गी लावा. अर्जदारांना कार्यवाहीची माहिती देण्याच्या सूचना. जनसमाधान बैठकीत तास अर्ज 8 दिवसांत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जळगावच्या भुसावळ शासनाच्या जनसमाधान उपक्रमांतर्गत नागरिकांच्या विविध शासकीय समस्या, तक्रारी आणि मागण्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी भुसावळ येथे प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. बैठकीत विविध विभागांशी संबंधित एकूण 6 अर्ज प्राप्त झाले. प्रत्येक अर्जावर पुढील 8 दिवसात नियमानुसार कार्यवाही करून निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सर्व संबंधित विभागप्रमुखांना दिले. नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित ठेवू नयेत, तर त्यांचा तत्काळ पाठपुरावा करून समाधानकारक कार्यवाही करावी, यावर विशेष भर देण्यात आला. जिल्हाधिकारी घुगे यांनी नागरिकांशी संवाद साधून समस्या ऐकून घेतल्यात. प्रांताधिकारी कार्यालयातील ताप्ती सभागृहात झालेल्या बैठकीत महसूल, पंचायत समिती, पालिका, भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अन्य शासकीय विभागांशी संबंधित नागरिकांच्या प्रत्येक अर्जदाराला त्याच्या अर्जावर झालेल्या कार्यवाहीची माहिती देण्याचेही निर्देश देण्यात आले. तसेच सर्व विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अहवाल विहित मुदतीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्याच्या दृष्टीने या सूचनांना महत्त्व असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक अर्जाची स्वतंत्रपणे छाननी करून संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आपण उपविभागनिहाय या बैठका ऑर्गनाईज करत आहोत. त्याच्यामध्ये भुसावळ उपविभागामध्ये 3 तालुके येतात, बोदवड, मुक्ताईनगर आणि भुसावळ. या तीनही तालुक्यांचे सर्व आपण जे काही ज्यांना कोणाला इश्यूज आहेत, ज्यांना काही त्यांच्या तक्रारींचं समाधान आवश्यक आहे, अशा सर्वांना आपण मेसेज दिला होता. आणि बरेच मुक्ताईनगर, बोदवडचे पण नागरिक आपल्याला इथे येऊन त्यांनी त्यांची तक्रार आपल्याला सांगितलेली आहे. आणि त्या हिशोबाने आपण त्यांना त्यांची तक्रारी तात्काळ निराकरण करण्यासाठी सर्व ऑफिसर्स पण आहेत, त्यांना तात्काळ आपण त्या गोष्टींची सूचना दिलेली आहे आणि ते लवकरात लवकर निराकरण करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत. या बैठकीमध्ये कोणकोणते अधिकारी वगैरे आपण बोलवलेले आहेत? सर्वच विभागांचे अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्याच्यामध्ये महसूल असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा परिषद असेल, ॲग्रिकल्चर असेल, MSCB असेल, मोजणी विभाग असेल, असे सर्वच विभागांचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण कसं सोडवतात? नागरिकांचे जे समस्या असतील त्याबाबत त्यांचे जे काही पुरावे असतील ते पुरावे तात्काळ तपासून आपण इतर जे सर्व अधिकारी त्या डिपार्टमेंटचे इथे उपस्थित आहेत त्यांना जर शक्य असेल तर लगेचच ते शंकांचं समाधान, आणि नसेल तर त्याची पूर्ण पडताळणी करून 1 ते 2 दिवसामध्ये या पूर्ण शंकांचं समाधान करण्याबाबतचे आपण आदेश दिलेले आहेत. वकील साहेब, आपली काय समस्या आपण जिल्हाधिकारीकडे सादर केली? आज आम्ही आमचं एक निवेदन द्यायला आले होते जिल्हाधिकारी साहेब आणि प्रांत साहेबांना, की आधी महसूल विभागाची जी काही अपिले होता, जसं भुसावळ, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, ह्या सर्व 5 तालुक्यांचे अपिलांचे कामं महसूल विभागाचे जळगावला व्हायचे. आता जळगावनंतर मध्यंतरी काळात मागच्या वर्षी भुसावळला चालू झाले होते. ॲडिशनल कलेक्टर इथे यायचे आणि ते सुनावणी करायचे आणि निकाल पण द्यायचे. परंतु आता मध्ये आपल्या भुसावळमध्ये इलेक्शन लागलं होतं, मतदानाच्या कार्यक्रमामुळे त्यांना वेळ देता नाही आला आणि इथं जागा कमी पडायची. म्हणून पुन्हा जे ॲडिशनल कलेक्टर साहेब आहे महसूल विभागाचे, जे अपील ऐकायचे, ते जळगाव येथे गेले. तर आम्ही साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही पुन्हा त्यांना ॲडिशनल कलेक्टरांना, कारण 5 तालुक्याचे जे लोक आहेत ते खूप लांबून येतात आणि वेळ पण जातो, इंधन जातं. तर साहेबांनी पॉझिटिव्ह सांगितलं आम्हाला की आता आम्ही लगेच सांगतो आहे आणि लवकरात लवकर इथं पुन्हा महसूल विभागाच्या अपिलाचे कामं चालू करू.